सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांना मानसिक अस्वस्थता, उदासीनता यामुळे थोडासा त्रास होईल. तुमची मुलं आणि बायको यांच्याबद्दल तुमच्यात प्रेमाची भावना वाढीस लागेल. तुमच्या पदोन्नतीचं प्रकरण खूप दिवसांपासून सुरू असेल तर ते आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुम्हाला कोणत्याही कारणानं अचानक चिंता वाटू शकते. तुमच्या कर्तृत्वानं तुम्ही लवकरच सर्व समस्या दूर कराल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा लाभदायक आहे आणि तुमच्यासाठी भविष्यातील नवीन शक्यता देखील निर्माण होतील. अध्यात्मामध्ये तुमची रुची वाढेल. तुमच्या चांगल्या कर्माने तुमच्या कुटुंबाचं नाव उंचावेल. मोठ्या लोकांच्या आशीर्वादानं तुमच्या कामात तुम्हाला यश मिळेल. संध्याकाळचा वेळ हा संगीत खेळण्यामध्ये आणि पिकनिकमध्ये घालवला जाईल. एकूणच काय तर तुमच्यासाठी दिवस हा समाधानी राहील. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खास आहे. तुमच्या राज्यामध्ये किंवा समाजामध्ये काही वाद प्रलंबित असल्यास त्यांच्यामध्ये तुम्हाला यश मिळण्याची सर्व शक्यता असेल. तुम्हाला धनलाभ होईल. संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंतचा काळ देवाची भक्ती, तपश्चर्या, यज्ञ आणि पुण्यकर्म यामध्ये घालवला जाईल. तुम्हाला तुमच्या मित्रांचं सहकार्य मिळेल आणि त्यांच्यामुळे तुमची काही रखडलेली कामं देखील पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खास आहे. धर्म आणि अध्यात्मामध्ये तुमच्या वाढ होईल. दिवसातील काही वेळ हा सामाजिक कार्यात जाईल. तुमच्या भौतिक सुखसोयींमध्ये काही प्रमाणामध्ये घट होऊ शकते. तुम्ही तुमचं मत लवकर इतरांसमोर मांडा आणि तरच तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे मिळू शकतील. तुमच्या आहारावरती नियंत्रण ठेवणं तुम्हाला आवश्यक आहे. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. दिवस तसा तुमच्यासाठी भाग्यवान आहे. आज तुमचं राहणीमान सुधारेल. तुम्हाला कोणत्या ना कोणत्या आजारानं ग्रासलेलं आहे. अनावश्यक खर्च तुमच्या अचानक समोर येतील ज्यामुळे तुमचं दुःख वाढेल. संध्याकाळी काही चांगली बातमी मिळाल्यास तुमचा उत्साह वाढेल. रात्री काही शुभ समारंभामध्ये सहभागी होण्याची तुम्हाला संधी मिळेल. आज भाग्य तुम्हाला साथ देईल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खास आहे आणि मेहनत केल्यामुळे तुम्हाला फायदा देखील होईल. राज्य आणि समाजाकडनं अपेक्षित सहकार्य तुम्हाला मिळेल आणि कुटुंबाकडनं एक चांगली बातमी देखील मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही नोकरी केलीत तर तुमचे हक्क वाढतील. तुमची जबाबदारी वाढेल. प्रत्येकजण तुमच्या धैर्याची आणि शौर्याची प्रशंसा करेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे आणि प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. तुमचा प्रभाव आणि वैभव आज वाढीस लागेल आणि तुम्हाला मान सन्मान देखील मिळेल. अनावश्यक खर्च तुमचे वाढतील जे इच्छा नसूनही मजबुरीने तुम्हाला करावे लागतील. दिवस तुमच्यासाठी चांगला आहे आणि नशीब तुमच्या सोबत असेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दिवस अनुकूल आहे आणि तुमच्या भाग्यवृद्धीमुळे तुमची सर्व कामं अगदी सहज पूर्ण होतील. एखादी मौल्यवान वस्तू मिळाल्यानं तुमचं मन प्रसन्न राहील. तुमच्या कर्तृत्वानं आणि कार्यक्षमतेनं तुम्ही इतर लोकांना तुमच्याकडे आकर्षित करू शकाल. संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत एखाद्या धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अनुकूल नाही. तुमच्या भौतिक सुखसोयी संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत वाढत जातील. तुम्ही आज नवीन कामांच्या शोधामध्ये गुंतलेला असाल. जर तुम्ही इतरांचे दोष शोधणं बंद केलं तर तुमची स्वतःची जास्त प्रगती होईल. आज तुमचं भाग्य वाढेल आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल. करिअरशी संबंधित काही चांगली माहिती देखील तुम्हाला आज मिळू शकते. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा शुभ आहे आणि तुम्ही तुमची सर्व रखडलेली कामं पूर्ण करू शकाल. नवीन कामांमध्ये तुम्ही तुमचा वेळ द्याल आणि त्याबाबत योजना कराल. आर्थिक बाबींबद्दल तुमच्या कुटुंबामध्ये काही प्रकारचे मतभेद होऊ शकतात. संध्याकाळी तुमचं वाहन बिघडल्यानं खर्चामध्ये अचानक वाढ होईल. या काळामध्ये तुम्ही संयमानं काम करावं, कारण घाई गडबडीमध्ये घेतलेले निर्णय तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू शकतात. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांना दैनंदिन कामांमध्ये काही अडचणी येऊ शकतात. ग्रहांची अशुभ स्थिती तुमच्या करिअरमध्ये अडथळे निर्माण करू शकते. सांसारिक सुख आणि औपचारिकता तुम्हाला विचलित करेल, परंतु तुम्ही इतरांशी वाद घालू नका. संध्याकाळी तुमची परिस्थिती सुधारेल आणि तुम्ही तुमची सर्व कामं अगदी संयमानं पूर्ण कराल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा लाभाचा आहे आणि आज नशिबामुळे तुमची सर्व कामं अगदी सहज पूर्ण होतील. तुमच्या सुखसोयी वाढतील आणि तुमच्या लक्झरी वस्तू घेण्याच्या भावना देखील वाढेल. सामाजिक कार्यामध्ये तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर तुमच्या व्यवसायामध्ये काही नवीन बदल होतील, ज्याचा तुम्हाला भविष्यामध्ये फायदा होऊ शकतो. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.